नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिसेंबर हप्ता वाटपानंतर आता जानेवारी हप्त्यासंदर्भात नवीन शासन निर्णय या संदर्भातली माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे ही माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे आहे, शेवटपर्यंत पहा। आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्या अगोदर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की कुणाकुणाला डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे। पहा, पोर्टलवरती अशा पद्धतीचा मेसेज आलेला होता। आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 7 वाजल्यापासून ते 24 डिसेंबर 2025 रोजी 8 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल जे आहे ते सक्रिय राहणार नाही। पण हा जो मेसेज पडला होता, या मेसेजनुसार 23 आणि 24 तारखेला डिसेंबर महिन्याचा जो निधी आहे तो वितरित झालेला नाही। प्रत्यक्ष डिसेंबर महिन्याचा जो निधी आहे तो 1 जानेवारीपासून वाटप करण्यात आलेला आहे। आणि या 1 जानेवारीपासून जो निधी वाटप करण्यात आलेला आहे यामध्ये किती लाभार्थ्यांना हे पैसे जमा झालेले आहेत याचा आकडा समोर येणं खूप गरजेचं आहे। याचा संबंध जानेवारीच्या हप्त्याशी असणार आहे, त्यामुळे जानेवारीचा हप्ता हवा असेल तर ही माहिती तुम्हाला अगोदर जाणून घेणं गरजेचं आहे। जानेवारीचा हप्ता तेव्हाच मिळेल ज्यावेळेस डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला असेल। पहा, डिसेंबरच्या हप्त्यासाठी एकूण किती निधी वितरित करण्यात येणार आहे शासनाकडून या संदर्भातली माहिती देण्यात आलेली नाही। आता तुम्ही म्हणाल याचा आणि आपल्या जानेवारीच्या हप्त्याचा काय संबंध आहे, तर पहा, ज्यावेळेस संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ वितरण करायचा असतो, हप्ता वाटप करायचा असतो, त्या अगोदर अशा प्रकारचा एक शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात येतो। आणि या शासन निर्णयानुसार एकूण जी रक्कम असते त्या महिन्याच्या, म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता वाटप करायचा आहे त्या महिन्याच्या हप्ता वाटपासंदर्भात एक विशिष्ट रक्कम मंजूर करण्यात येते। आणि इथं पाहू शकता तुम्ही, हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। संजय गांधी, तर पहा, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर पहा, नोव्हेंबर महिन्यासाठी एक विशिष्ट रक्कम मंजूर करून या रकमेतूनच लाभार्थ्यांचा हप्ता वाटप करण्यात आलेला होता। परंतु नोव्हेंबरमध्ये सुद्धा 50% लाभार्थ्यांना, 50 ते 60% लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला नाही अशी माहिती समोर आलेली आहे। डिसेंबरचा तर विषय सोडा, डिसेंबरला तर GRच आला नाही, GR आलेला नाही, त्यामुळे आता रक्कम किती मंजूर झालेली आहे, त्याचबरोबर किती लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे। कारण भरपूर साऱ्या कमेंट येत आहेत की आम्हाला डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही, डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत, नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत, तर नेमकी निधी किती शासनाकडून देण्यात आली डिसेंबरच्या हप्त्यासाठी हा प्रश्न अनुत्तरित राहिल्यामुळे आता राहिलेल्या लाभार्थ्यांना पैसे येणार की नाही हा प्रश्न पुन्हा उपस्थित झालेला आहे। आणि याचा थेट संबंध असणार आहे जानेवारीच्या हप्त्याशी। आता जानेवारीचा हप्ता कधी वाटप होणार, पहा, डिसेंबरचाच हप्ता आपल्याला जानेवारीला मिळालेला आहे। आता जानेवारीच्या हप्त्यासंदर्भातली माहिती जी आहे ते 5 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। जर 5 तारखेपर्यंत मेसेज पडला तर लवकर हा हप्ता वितरण होईल, आणि 5 तारखेपर्यंत जर मेसेज पडला नाही तर मात्र या महिन्यातसुद्धा लाभार्थ्यांना पुन्हा एकदा खूप जास्त वाट पाहावी लागणार आहे। त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आहे शासन निर्णय निर्गमित होणं। विना शासन निर्णय येता जर रक्कम मंजूर होत असेल
आणि ती किती आहे हे जर कळत नसेल तर हे तुमच्यासाठीच खूप इथं पहा धोक्याची घंटा आहे असं आपण म्हणू शकतो. एकतर चांगली गोष्ट असणार आहे, त्यामध्ये शासन निर्णयाची न वाट पाहता लाभार्थ्यांना थेट पैसे शासन देत आहे. पण यामध्ये एक धोक्याचा विषय म्हणजे काय, तर नेमकी किती रक्कम मंजूर झालेली आहे, किती लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे शासन निर्णय येणे गरजेचं आहे. शासन निर्णय आल्याशिवाय कळत नाही की रक्कम किती आहे आणि ती किती लाभार्थ्यांना मिळणार आहे. सरसकट लाभार्थ्यांना आत्तापर्यंत रक्कम मिळत होती. मागच्या 2-3 महिन्यापासून सरसकट लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत. काही लाभार्थ्यांना येत आहेत, काही लाभार्थ्यांना येत नाहीत. त्यामुळे जानेवारीचा शासन निर्णय येणं खूप गरजेचं आहे. जानेवारीचा शासन निर्णय येऊन त्यामध्ये पुरेशी रक्कम पुरेसा जो निधी आहे तो मंजूर झाला पाहिजे, जेणेकरून सर्व लाभार्थ्यांना या वर्षापासून तरी नियमितपणे वेळेवर पैसे वाटप होतील आणि सर्वांना पैसे मिळतील. मागच्या 2-3 महिन्यासारखं होणार नाही अशी आपण अपेक्षा करूया, कारण मागच्या ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत. काही लाभार्थ्यांना मिळालेले आहेत, काही लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे शासन निर्णय निर्गमित होणं. शासन निर्णय निर्गमित होऊन तुम्हाला जानेवारीचा हप्ता वाटप व्हायला पाहिजे, जेणेकरून यामध्ये शासन निर्णयामध्ये जी रक्कम असते त्या रकमेवरून एक अंदाज बांधता येतो की किती लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. कारण सरकारकडून तर ही आकडेवारी जाहीर करण्यात येत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना फक्त वाट पाहावी लागत आहे या महिन्याचे पैसे. आता अगोदर 2-3 दिवस अगोदर शासन निर्णय आला तर आपल्याला कळेल की लवकरात लवकर पैसे जमा होतील. जर शासन निर्णयाला या महिन्यातसुद्धा उशीर झाला तर मात्र पहिले पाढे 55 म्हणल्यासारखा खेळ होणार आहे आणि पुन्हा एकदा लाभार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे. पाहू जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात शासन निर्णयाला पोर्टलवर काही माहिती आली तर लगेच मी तुम्हाला कळवणार आहे. त्यामुळे चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे आणि अपेक्षा करायची आहे की शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित व्हावा.